नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ जर बघितला तर आपण डिस्कशन केलं होतं की मार्केटचा ट्रेंड हा नेगेटिव्ह आहे. मार्केट कंटिन्युअसली लोअर लो क्रिएट केलेला आहे, परंतु जी प्राइस ॲक्शन बनलेली आहे ती प्राइस ॲक्शन कुठे ना कुठे बुलिश साईडला मोमेंटम देण्याचं ट्राय करू शकते, किंवा मार्केट जे आहे एक बेस क्रिएट करून एक बुलिश साईडला आपल्याला एक मोमेंटम देऊ शकतं. आणि आपण हे देखील डिस्कशन केलं होतं की एक मोठा दिवस म्हणजे एक मोठा बुलिश ट्रेंड आपल्याला बुलिश साईडला हायली बघायला मिळू शकतो. आणि आपण ठरवलं होतं की जर मार्केट इंट्राडे लो ब्रेक करत नाही आहे आणि त्याच्यानंतर जर नो ट्रेडिंग झोनचा जर रेजिस्टन्स ब्रेक करतोय तर त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. सो आय होप तुम्ही लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ व्यवस्थित बघितलं असेल. जे पण आपण डिस्कशन केलं होतं ते तुम्हाला व्यवस्थित आठवत असेल, कारण की 2 दिवस मार्केटला सुट्टी होती. परंतु आय होप तुम्हाला जे आपण डिस्कशन केलं तर काही गोष्टी त्या तुमच्या लक्षात असतील. सेलिंग साईडला रिस्क हाय होती, रिस्क टू रिवॉर्ड जो रेशो होता तो बुलिश साईडला जास्त कम्फर्टेबल होता. आणि आज जर तुम्ही मार्केटला बघितलं स्पेशली निफ्टीमध्ये तर एक जवळजवळ 200 पॉईंटची बुलिश मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाली. खूप साऱ्या मित्रांचे कमेंट देखील होत्या की सर मार्केट नेगेटिव्ह आहे, मार्केट पडणार आहे, आणि तुम्ही कसं काही डिस्कशन करताय की मार्केट इकडनं बुलिश होऊ शकतं. आता तोच फरक आहे. तुम्हाला जी गोष्ट समजत नाही आहे ती गोष्ट चार्टवरती दिसते आहे, आणि जी चार्टवरती गोष्ट दिसते आहे मी तिकडे तुम्हाला ते एक्सप्लेन केली होती. बघा त्याच्यानंतर बघा ह्या 2 दिवसामध्ये काय काय गोष्टी घडल्या ते पण बघा. GDP डाटा आला इंडियाचा, तो पण चांगला आला. जे पण काय त्याच्या मागचा असेल, पण तो जर आकडेवारीमध्ये बघितलं तर चांगला आला. डोनाल्ड ट्रम्पचं देखील तिकडच्या कोर्टने आदेश दिले की डोनाल्ड ट्रम्प जे टॅरिफ लावतात ते थोडक्यात इनलिगल आहे. आता बघा न्यूज आपल्याला नंतर कळतात, प्राइस ॲक्शन आधी समजते. प्राइस ॲक्शन तिकडे दिसत होते की मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन एक सपोर्ट क्रिएट करते, एक बुलिश प्राइस ॲक्शन होऊ शकते. तर तुम्हाला त्याचा अनुभव आला नसेल तर तुम्ही एकदा जाऊन शुक्रवारचा ॲनालिसिस व्हिडिओ नक्की बघू शकता, जो आपण शुक्रवारी केला होता. ओके, शनिवार रविवारमध्ये गेला सुट्टी होती. आय होप तुम्ही अभ्यास केला असेल मार्केटचा काही ना काही, आणि जर केला असेल तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे. प्राइस ॲक्शन मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की प्राइस ॲक्शन हा मार्केटचा कोर आहे. ओके, तर प्राइस ॲक्शन जर तुम्ही शिकत असाल तर अतिउत्तम गोष्ट आहे. त्याच्या सोबतीला तुम्हाला आणखी काही गोष्टी शिकायच्या, नो प्रॉब्लेम. परंतु प्राइस ॲक्शन जर तुम्हाला जमली तर बऱ्यापैकी मार्केट तुम्हाला रीड करता येऊ शकतं, बऱ्यापैकी मार्केट तुम्हाला प्रिडिक्ट करता येऊ शकतं. ओके, सो खूप साऱ्या मित्रांचं चांगले अनुभव आले की प्राइस ॲक्शन ते शिकतात, ते चांगलं वाटलं ऐकून. आणि जर तुम्हाला प्राइस ॲक्शन शिकायचे असेल तर त्याच्यासाठी आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स देखील लॉन्च केलेला आहे, आणि तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे. एकदा जावा, चेक करा. जर तुमची ट्रेडिंगची स्टाईल कशी आहे ते बघा, त्याचा जो सिलेबस आहे तो एकदा बघा. तुम्हाला वाटेल की जरा हा जो पॅटर्न आहे, हा जो सिलेबस आहे तो तुमच्या ट्रेडिंग स्टाईलला मॅच करतोय, तर तुम्ही नक्की जॉईन व्हायचा विचार करू शकता. बाकी कम्प्लिटली डिसिजन तुमचा आहे. तुम्हाला वाटतं की बाबा ठीक आहे, ही प्राइस ॲक्शन जी मी शिकायचं ट्राय करतो हीच इकडे शिकवलेली आहे, तर तुम्हाला ते योग्य वाटत असेल तर नक्की तुम्ही त्याचा विचार करू शकता. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, आता ओव्हरऑल जर स्ट्रक्चर बघितलं तर स्ट्रक्चर आजची जर क्लोजिंग बघितली आपण तर 24,625 आहे. लास्टच्या ॲनालिसिस व्हिडिओ मी तुम्हाला हे देखील डिस्कशन केलं होतं की 24,500च्या लेवलच्या वरती जर निफ्टी सस्टेन होतोय तर आपल्याला एक बुलिश अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते, आणि तीच अपॉर्च्युनिटी आज देखील बघायला मिळालेली आहे. आता उद्या जर बघितलं तर उद्या एक इंटरेस्टिंग दिवस आहे. कोणाकोणाला माहीत नसेल तर सांगतो मी. उद्यापासून निफ्टीची एक्सपायरी आहे ती दर मंगळवारी असणार आहे, आणि उद्या मंगळवार आहे त्यामुळे पहिल्यांदाच निफ्टीची एक्सपायरी मंगळवारी होते रेग्युलरमध्ये, आणि या महिन्याची देखील फर्स्ट एक्सपायरी आहे. तर एक्सपायरीमध्ये काय मोमेंटम मिळू शकतो, काय डाटा आपल्याला OI डाटा बघायला मिळतो ते देखील बघणार आहोत. त्यामुळे थोडासा निफ्टीचा ॲनालिसिस थोडासा मोठा होऊ शकतो. बँक निफ्टी सेन्सेक्स या दोन्ही इंडेक्सचा ॲनालिसिस करायचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करा व्हिडिओला, आणि व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा, काही हरकत नाही.
परंतु कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठली गोष्ट तुम्हाला आवडली नाही, कुठली गोष्ट समजली नाही. ह्या काही गोष्टी असतात जे क्वेश्चन तुमच्या मनामध्ये आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून काय त्या गोष्टी इम्प्रूव्हमेंट करता येतात. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की या चॅनलमध्ये आपण इंडेक्सचं ॲनालिसिस करत असतो, प्राइस ॲक्शन कशी रीड करायची असते ह्याचं डिस्कशन करत असतो, इम्पॉर्टंट लेवल काय बनतात ते त्याचे देखील आपण डिस्कशन करत असतो. त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर थोडंसं बुलिश दिसते. इम्पॉर्टंट लेवल काय आहेत त्या ब्रेक जर झाला तर आणखी मोठा मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके. ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. आता एकदा लेवल मी हाईड करतो सगळ्या. आपलं काय डिस्कशन झालं होतं ते समजून घ्या, की आपण एक डिस्कशन केलं होतं बाबा, की आहे का ना तुमच्या लक्षात माहीत नाही मला, असायला पाहिजे. जर तुम्ही इंटरेस्टिंग व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या माइंडमध्ये ते डिस्कशन असायला पाहिजे. आपण एक ट्रेंड लाईन अशी डिस्कशन केली होती, आठवतं तुम्हाला? वारंवार तुम्हाला सांगत होतं की इकडे रेजिस्टन्स आहे, ही लेवल जर ब्रेक होते तर एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. बऱ्यापैकी बुलिश मोमेंटम दिला. हा स्लो होता परंतु मार्केट कंटिन्युअसली बुलिश होतं. लर्निंग ग्रुपवरती देखील मी मॉर्निंगमध्येच ही जेव्हा कॅन्डल क्रिएट झाली होती त्याच वेळेस तिकडे अपडेट केला होता की आजचा जो व्ह्यू आहे तो बुलिश साईडला मार्केट जाण्याचे हाय प्रोबॅबिलिटी आहे, हाय पॉसिबिलिटी आहे. आणि त्याच्यानंतर मार्केटने एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दिलेला आहे. बरं, आता जर बघितलं तर एक डाऊन मोमेंटम नंतर हा मल्टिपल सपोर्ट क्रिएट करून मार्केटने एक बुलिश मोमेंटम दिला. बरं, आता पुढं काय? तर पुढं जो आहे तो हा जो स्विंग आहे आपण मार्क करूयाच त्याला. हा जो स्विंग आहे साधारण जर बघितला तर मार्कच करू तुम्ही, एक मिनिट. ठीक आहे, चला पहिले लेवल एक्सप्लेन करून घेऊया, नंतर मी मार्क करतो. ओके. 2 मिनटात लक्षात घ्या की आपण काय डिस्कशन केलं ते पहिले समजून घेऊया. 24,523 हा रेजिस्टन्स डिस्कशन केला होता. सपोर्ट जर बघितलं तर 24,400. आपण काय डिस्कशन केलं होतं, जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत विचारच करत नाही. जरी लेवल ब्रेक झाली तरी खूप छोटे लेवल आपण डिस्कशन केले होते. आणि सेफ मेंबर असेल तर इग्नोरच करा असं देखील आपण डिस्कशन केलं होतं. तर इतकं सुटसुटीतपणं सांगणं आणि इतकं क्लिअर सांगण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे व्ह्यू इतका क्लिअर पद्धतीने डिस्कशन करणं हे खूप कमी लोक करू शकतात. आहेत आपल्यासारखे पण आहे, आपल्यापेक्षा भारी पण आहेत, नाही असं नाही. परंतु आपण काल डिस्कशनच असं केलं होतं की सेलिंगच्या साईडला रिस्क टू रेशो नाही, त्यामुळे सेलिंग साईडला इग्नोर केलं तर जास्त व्यवस्थित राहील. बुलिश साईड बघा, लेवल ब्रेक केली, थोडं कन्सोलिडेशन केलं आणि त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग मोमेंटम. ओव्हरऑल जे आपण लेवल डिस्कशन केलं होतं त्याकडे मार्केटने मोमेंटम त्या पद्धतीने दिलेला आहे. आता आपण ही लेवल डिस्कशन करत होतो 24,680. आता तुम्ही इकडे असं देखील तुम्हाला वाटू शकतं की सर ही लेवल तर खूप वरती आहे. आजची क्लोजिंग जर बघितलं तर 24,625 आहे आणि जवळजवळ 50 ते 55 पॉईंटचा एक बुलिश मोमेंटम पेंडिंग आहे. तर आता इकडे काय एक लक्षात ठेवायचं आहे की आजचा इंट्राडे लो जर हाय जर बघितला तर तो आहे 24,535चा आणि इकडे आजची क्लोजिंग आहे ती 24,635ची. तर एकदम इंट्राडे हायला निफ्टीची क्लोजिंग आहे. त्यामुळे जर लगेच ब्रेकआउट आला तर तो जाऊ शकतो, हरकत नाही, या रेजिस्टन्सपर्यंत जाऊ शकतो, जो बघायला मिळतो 24,680. परंतु रिस्क फॅक्टर किती हाय आहे, कारण की जेव्हा ही लेवल होती तेव्हा तिकडनं एक शार्प डाऊन साईड मोमेंटम आला होता. जर हा एखादी कॅन्डल बुलिश दाखवून आणि इकडे जर तुम्ही इकडे प्लॅन केला बुलिश साईड तुम्ही आणि ही जर पडली खाली आणि एक्सपायरीच्या दिवशी जर तुमचा व्ह्यू जर रॉंग ठरला तर तो व्ह्यू जरी परत रिकवर करून मार्केटवर गेलं तर तोपर्यंत प्रीमियम डीके बऱ्यापैकी होत असतात. त्यामुळे एक्सपायरीच्या दिवशी, आता उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची, लक्षात घ्या 2 तारखेला, एक्सपायरीच्या दिवशी जर आपला व्ह्यू रॉंग होत असेल तर तो ट्रेड परत प्रॉफिटमध्ये जाणं खूप अवघड असतं. त्या ट्रेड सक्सेसफुली होणं खूप अवघड जातं. ओके. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम काय आहे की जेव्हा एक्सपायरी असते एखाद्या इंडेक्सची अवॉइड केलं तर जास्त बेटर राहतं. परंतु आता अवॉइड तर कोण करतच नाही आजकाल. ओके. परंतु जर व्ह्यू प्लॅन करायचा असेल किंवा काही लेवल तुम्हाला प्लॅन करायचं असेल तर पॉसिबिलिटी कुठनं जास्त होती हे इम्पॉर्टंट असतं. आता डाऊन साईडला आपण एक लेवल मार्क करूया. 24,580 आणि कन्सिडर करायचा हा नो ट्रेडिंग झोन. आता तुम्ही म्हणू शकता इकडे की सर आत्ता तर तुम्ही सांगितलं की इकडे रिस्क हाय आहे, परंतु 2 पद्धतीचे ट्रेडर असतात, एक रिस्क घेणारे ट्रेडर असतात, एक इग्नोर करणारे ट्रेडर असतात.
तर लक्षात काय ठेवायचं आहे, याला कन्सोलिडेशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हरकत नाही, आपण ती लेवल मार्कच करूया. ही 24,635 आजचा इंट्राडे आहे. आता हा मोमेंटम जर बघितला तर इकडनं हा मोमेंटम वरती गेलेला आहे. म्हणजे काय की एक बुलिश ट्रेंड आपल्याला बघायला मिळतोय. परंतु लक्षात काय ठेवायचं आहे की जर फ्रेश बुलिश साईडला जायचं असेल, भले मार्केट आता आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट करून वरती गेलेलं दिसते, परंतु नेक्स्ट डे म्हणजे नवीन डेला नवीन प्राइस ॲक्शन क्रिएट होणं गरजेचं असतं. जर इकडे जर ब्रेक करून वरती गेलं तर डायरेक्ट ब्रेक केलं तर क्लिअर कट इग्नोर करायचं आहे, सोडून दिलं तरी हरकत नाही. मग इकडनं हा चंद्रावर जरी जाऊन पोहोचला तरी आपल्याला काही त्याचं गिल्ट वाटायला नको. बरं, हा जर खाली येऊन जर पुलबॅक घेऊन जर वरती गेला परत, बेसिकली जर बघितलं तर हा एक इम्पल्सिव्ह एक करेक्टिव्ह वेव्हचा आजचा इंट्राडे हाय जर ब्रेक होते तर ही जास्त अपॉर्च्युनिटी चांगली आहे बुलिश साईडचा व्ह्यू ठेवण्यासाठी. तर 24,635 आफ्टर पुलबॅक जर लेवल ब्रेक होते तर फर्स्ट लेवल आपल्याला 24,680 ही एक फर्स्ट लेवल आहे, ही बघायला मिळते. ओके, त्या लेवलवरती आपण एक लेवल मार्क केलेलं आहे. बरं, सेकंड लेवल जर बघितलं तर आपण एक तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊन थोडंसं चार्टचं आपण ॲनालिसिस करूया. बघा, आपण इकडे डिस्कशन केलं होतं, ती बऱ्यापैकी मार्केटने मोमेंटम देऊन गेले. सेकंड लेवल जर बघितले तर आपल्याला बघायला मिळते ही लेवल 24,720 आणि थर्ड लेवल जर बघितली तर ही लेवल. म्हणजे 3 लेवल आपल्याकडे रेडी झालेले आहेत निफ्टीच्या बुलिश साईडच्या. ओके, सो पुलबॅक लेवल ब्रेक 24,680 जी काय आता डिस्कशन केली. सेकंड लेवल आहे 24,721 ही सेकंड लेवल आहे आणि थर्ड लेवल आहे 24,750. म्हणजे साधारण जर बघितलं तर 150च्या आसपास आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि एक्सपायरी जर इतका जरी मोमेंटम मार्केटने दिला, निफ्टीने दिला, तर डोक्यावरून पाणी आहे. ओके, सो या लेवल मार्क करून ठेवा तुमच्या चार्टवरती, जेणेकरून तुम्हाला काय होईल की थोडंसं सोपं जाऊ शकतं लाईव्ह मार्केटमध्ये. आता डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला डबल बॉटम इकडे या लेवलवरती क्रिएट झाला होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यानंतर जर बघितलं तर तिसरा सपोर्ट या लेवलवरती बघायला मिळतोय. ओके, आता इकडे जर मार्केटनी या लेवलबद्दल बघितलं तर ही रिजेक्शन लेवल होती, तिकडनं मार्केट डाऊन साईड लावलं होतं, हा लो लावला होता. आता या लेवलने एक डाऊन साईड आला होता, ही रिकव्हरी दाखवली. आता ही रिकव्हरी खूप पॉवरफुल आहे का नाही ती ही लेवल ब्रेक झाल्यावरती व्यवस्थित समजणार आहे. परंतु जर हा 24,580चा जो सपोर्ट आहे, हा सपोर्ट जर निफ्टी एक टप्पा खाऊन ब्रेक करते, लक्षात घ्या एक वर्ड यूज करतो मी, टप्पा. आता तो नाही खाल्ला, तुमच्याकडे जास्त स्किल असून तुम्ही न टप्पा खाता जरी मार्केटने मोमेंटम दिली, तुम्हाला जमली एंट्री करा तर ठीक आहे. अन्यथा जर तुम्ही बिगिनर असाल, काही गोष्टी तुम्हाला प्राइस ॲक्शनच फॉलो करायची असेल, तर एक टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होती 24,580ची, तर डाऊन साईडच्या काही लेवल ओपन होतं. ते छोटा मोठा सपोर्ट आहे 24,540वरती, पण आपण हाच सपोर्ट कन्सिडर करतो. कुठला आहे तो 24,520. म्हणजे एक साधारण 60 पॉईंटची निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. सेकंड जर लेवल बघितली तर 24,474 ही सेकंड लेवल आहे. थर्ड लेवल जर बघितली 24,428 ही थर्ड लेवल आहे. म्हणजे 24,580चा सपोर्ट जर एक छोटासा पुलबॅक घेऊन जर ब्रेक होत असेल तर 24,520, 24,474 आणि 24,430 ह्या ज्या लेवल आहेत हे आपल्याला ओपन होताना दिसतात. ओके, नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर थोडासा छोटा आहे नो ट्रेडिंग झोन, हरकत नाही आहे. आजचा इंट्राडे हाय आणि हा स्विंग 24,580, 24,635 जर बघितलं तर 35 आणि हे 20, साधारण 55 ते 60 पॉईंटचा आपल्याला नो ट्रेडिंग झोन निफ्टीमध्ये एक्सपायरीच्या दिवशी बघायला मिळतोय. कुठल्या दिवशी? एक्सपायरीच्या दिवशी. खूप अत्यंत इम्पॉर्टंट झोन आहे हा. जर तुम्हाला इथनं मागे देखील तुम्ही ॲनालिसिस व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला या झोनचं महत्त्व नक्की माहिती असणार आहे. जर कोणी लेटेस्ट जॉईन झालं असेल, आत्ताच जॉईन झालं असेल, नवीन असाल तर एक्सपिरियन्स घ्या ह्या गोष्टीचा, की ह्या झोनमध्ये मार्केट कसं रिॲक्शन देतं, ह्या झोनमध्ये मार्केट काय पद्धतीने मोमेंटम करते हे नक्की लक्षात ठेवा. आणि जे लोक आजच जॉईन झाले ते थोडेसे बघा, 1-2 दिवस वेळ द्या, ॲनालिसिस बघा आणि त्यानंतर डिसाईड करा की काय पद्धतीने आपण शिकवतोय, काय पद्धतीने आपण सांगण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटते आणि काय त्यातनं तुम्हाला शिकायला मिळते, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके,
तुम्हाला ट्रेडिंग करायचे नाही करायचे तो वेगळा प्रश्न आहे, त्याच्याशी माझं काही मत नाही त्याच्या बाबतीत. परंतु ॲज अ तुम्ही लर्नर म्हणून जर मार्केटकडे बघत असाल किंवा हा व्हिडिओ जो आहे तो ॲज अ लर्नर म्हणून शिकण्यासाठी जर बघत असाल तर ऑब्झर्वेशन नक्की करत जावा. वही पेन ठेवा, त्या वही पेनमध्ये नोट करत जावा काही गोष्टी जे की मी तुम्हाला आत्ता सांगितलं टप्पा. हे बघा, नो डाऊट की आपण जे तुम्हाला मी जे सांगतोय ह्याच्यामध्ये खूप प्रीमियम गोष्टी आहेत जेणेकरून मी त्या गोष्टी एक छोटासा कोर्स करून देखील देऊ शकतो. परंतु त्या बेसिक गोष्टी आणि त्याच्यामध्ये मी प्रीमियम गोष्टी मिक्स करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता तो जो कोर्स आहे प्रायझेक्शनचा तो वेगळाच आहे, त्याच्यामध्ये खूप डिटेल्समध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सेटअप काय असतो, सायकोलॉजी कशी स्ट्रॉंग करायची, पोझिशन सायझिंग काय आहे, स्ट्राईक प्राईस काय आहे, त्याच्यामध्ये 2-3 स्ट्रॅटर्जी देखील दिलेल्या आहेत. त्याचं बऱ्यापैकी तिकडे मी तुम्हाला गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु बघा, कोणाकोणाची कॅपॅसिटी असते की ते कोर्स घेऊन करू शकता, हरकत नाही. थोडासा वेगळाच त्याच्यामध्ये पूर्ण सिस्टमॅटिकली सांगितलं गेलेलं आहे. आता ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील मी कंजूसी करत नाही कधी सांगताना. खूप साऱ्या प्रीमियम गोष्टी असतात ते मी एकदम इझिली सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल नक्की जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर, कारण की ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ठीक आहे, ज्या गोष्टी आपल्याला सांगू इच्छित आहे किंवा त्या गोष्टींनी खरोखरच त्यातनं काही ना काही तुम्हाला शिकायला मिळेल ह्या गोष्टी एकदम सहजपणे मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर नक्की काळजीपूर्वक व्हिडिओ बघत जावा. आणि व्हिडिओ कोर्स प्रायझेक्शन कोर्स आहे तो तर वेगळाच लेवलवरती आहे, त्याचा काही विशेष नाही. परंतु इकडे सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ह्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कोर्स करत असाल तुम्हाला त्या गोष्टी कनेक्शन मिळताना दिसतील कुठे ना कुठे. ओके, सो टप्पा जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. टप्पा खाऊन लेवल ब्रेक होत असेल तर डाऊन साईडला, पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर बुलिश साईडला. म्हणजे बेसिकली काय आहे तर एकदा मार्केट खाली येतं आणि जे पण इकडे पुट साईडचा व्ह्यू ठेवला आहे तर त्यांचं एकदा SL उडतं आणि त्याच्यानंतर मार्केट खाली होतं. बुलिश साईडला जाताना पण एकदा इकडे थोडीशी लिक्विडिटी हंट करू द्या त्यांना, खाली होऊ द्या आणि त्याच्यानंतर जर निघायचं असेल त्याला तर पण निघणच ना तो. ओके, तर जास्त घाई करायची नाही कधी. ओके, सो आता याची इंडेक्सची एक्सपायरी आहे उद्या निफ्टीची. सो OI डाटा काय बोलतो एकदा बघूया, कारण की नवीन एक्सपायरी आहे, थोडंसं इंटरेस्टिंग OI डाटा बघायला मिळू शकतो आपल्याला. बघ, 24,625 ही ॲट द मनीची लेवल आहे. ATM, OTM, ITM माहीत नसेल तर थोडं माहिती करून घ्या. ओके, आणि प्रायझेक्शनमध्ये देखील डिटेलमध्ये जवळजवळ 40 ते 45 मिनिटाचा तो टॉपिक आहे स्ट्राईक प्राईस सिलेक्शनचा फक्त. तर त्याच्यावरनं विचार करू शकतो तुम्ही काय लेवलवरती तिकडे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, लेवल म्हणजे काय की डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, 24,600 ॲट द मनीची लेवल आहे. आज मार्केट जर बघितलं तर बुलिश साईडला गेले, बरोबर ना, 200 पॉईंट अप आहे. त्यामुळे जर बघितलं तर ATMची सीची प्राईज आहे ती हायर लेवलवरती आहे, पुटचे प्राईज आहे ते थोडेसे लोअर आहे, कमी झाले ते वाढले ते बेसिकली. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर इम्पॉर्टंट रेजिस्टन्स काय बघायला मिळतो, जिकडे हेवी आपल्याला पुट रायटिंग बघायला मिळते. सपोर्ट तर 24,500, 2 करोडची आपल्याला इकडे पुट रायटिंग बघायला मिळते. आणि आपण डिस्कशन काय करतो की 24,500 ही जी लेवल आहे ही लेवल एक इम्पॉर्टंट, या लेवलच्या वरती जितका निफ्टी राहील तितका ह्याचा बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. त्यामुळे थोडंसं बघितलं तर OI डाटा आता सगळीकडेच बऱ्यापैकी भरलेला आहे, करोडवरती OI डाटा इकडे बिल्डअप झालेला आहे. त्यामुळे थोडंसं मार्केटने जर कन्सोलेशनवर लेवल जर ब्रेक केला तर त्या लेवलचा विचार करू शकतो. आता हेवी कॉल रायटिंग कुठे बघा, 24,700, 1 करोडच्या आसपास इकडे आपल्याला कॉल रायटिंग बघायला मिळते. आपण काय डिस्कशन करतो 24,635ची लेवल, तर 24,700 पर्यंतचा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. तिकडचा मोमेंटम मे बी थोडासा आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळू शकतो, मग एक्सपायरीचा ब्लास्ट तिकडे आपल्याला बघायला मिळू शकतो. परंतु आत्ता जर बघितलं तर छोटे छोटे पहिले जे टार्गेट आहे इकडे दुसरे टार्गेट आहेत, टार्गेट म्हणण्याचे इन द सेन्स की त्या लेवल आहेत, त्या लेवलपर्यंत एक मार्केट मोमेंटम द्यायचा प्रयत्न करू शकतो. ओके, 24,520, 24,680, 24,771 ह्या ज्या लेवल आपण इकडे डिस्कशन करतो तिकडे देण्याचा प्रयत्न करू शकतो. थोडासा OI डाटा आहे ना, थोडासा कन्फ्युजिंग क्रिएट केलेला आहे OI डाटाने. बिकॉज काय आहे की पुट रायटिंग आपल्याला भरपूर हेवी दिसते, तितक्या पद्धतीने कॉल रायटिंग हेवी दिसत नाही. याचा अर्थ काय की मार्केटचा जो ट्रेंड आहे कुठे ना कुठे आपल्याला बुलिश बघायला मिळतो. आणि हे आजच्या OI डाटावरनं मी सांगतोय का, नाही. आपण लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ जर बघितला, शुक्रवारचा जर ॲनालिसिस व्हिडिओ आपण जो केला होता तिकडे बघितला तर तिकडेही आपला व्ह्यू काय होता, बुलिश होता. तर तेव्हा सगळं मार्केट काय होतं, नेगेटिव्ह होतं. मग लोकांना ज्यावेळेस समजतं त्याच्या आधी जर आपल्याला काही गोष्टी समजल्या प्रायझेक्शनवरनं तर किती चांगली गोष्ट आहे. आणि तेच गोष्ट मी तुम्हाला इकडे
एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो. सो थोडासा कन्फ्युजन आहे OI डाटामध्ये. आणि असं पण मी तुम्हाला सांगतो, OI डाटा हा फक्त 10%साठीच यूज करायचा असतो, एक्स्ट्रा कन्फर्मेशनसाठी असतं. बाकी सगळं आपल्याला जे करायचं ते प्राइज ॲक्शनच बघायची. प्राइज ॲक्शन कोर आहे मार्केटचा. तुम्ही मग कुठलंही मार्केट जर करत असाल तर तिकडे तुम्हाला जर तुमचा बेस पक्का असेल प्राइज ॲक्शनचा, तर तुम्ही मार्केटमध्ये लांबपर्यंत जाण्याची हाय पॉसिबिलिटी आहे. ओके, सो नक्की लक्षात ठेवा. बँक निफ्टीचा चार्ट. बँक निफ्टी थोडा स्लो होता, परंतु बँक निफ्टी अजूनही बघा, ही जी प्राइज ॲक्शन होती, ही प्राइज ॲक्शन कुठे ना कुठे आपल्याला वेगळी होताना दिसते का तुम्हाला? ओके, बघा इकडे, म्हणजे इकडे डबल बॉटम क्रिएट केला, इकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि इकडे परत प्राइस वरती जाते. पण लास्ट टाइम काय होतं बघा, प्राइस वरती जाऊन परत खाली येत होती, प्राइस वरती जाऊन परत खाली होती. आता काय झालं, प्राइस वरती गेली परंतु पूर्ण खाली आली, परंतु नवीन लो लावला की इकडे नवीन लो लावत होते बघा. इकडे जर बघितलं दाखवतो, इकडे हा लो होता, त्याच्यानंतर हा लो लागला, हा लो होता, त्याच्यानंतर हा लो लागला आणि त्याच्यानंतर एकच समांतर लेवलवरती लागला, नवीन लो लागला. म्हणजे प्राइस या लेवलवरती स्टॉप झाली, डाऊन साईडला जायची, प्राइस परत कुठे जायला लागली, वरती जायला लागली. तर हा एक उत्तम उदाहरण आहे की मार्केट इकडनं मोमेंटम शिफ्ट करू शकतो. जो ट्रेंड नेगेटिव्ह होता तो बुलिश करू शकतो, याची पॉसिबिलिटी आहे. परंतु जोपर्यंत हा स्विंग व्यवस्थितरित्या ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत हा आपण याचं कन्सिडर करू शकत नाही की हा खरोखरच बुलिश झाला आहे का नाही. हां, आता थोडे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तितकं आपण म्हणू शकतो, परंतु ते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, परंतु बाळ खरोखर चालायला लागेल, त्याचे गुण काय असतील हे आपल्याला मोठं झाल्यावर समजतं, बरोबर ना. म्हणजे इकडे जर दिसतं तर इकडे आपल्याला दिसतंय फक्त थोडंसं की बाबा इकडे थोडंसं झालं, परंतु बाळाला थोडंसं वरती जाऊ द्या आणि त्याच्यानंतर जर या लेवलच्या वरती सस्टेन करतोय तो, तर आपण कन्सिडर करू शकतो की बुलिश मोमेंटम पेंडिंग मोठा. ओके, सो आय होप काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. बरं, मी सगळे लेवल एकदा रिमूव्ह करतोय कारण की नवीन फ्रेश लेवल मारतो, इकडे ड्रॉ करतोय. आजचा इंट्राडे लो म्हणण्यापेक्षा एक हा जो डबल बॉटम क्रिएट झाला होता याला आपण मार्क करतोय आधी तर, आणि आजचा इंट्राडे हायला मार्क करतोय, त्याच्या आसपास हा एक स्विंग होता तर त्याला आपण कन्सिडर करतो. बरं, हा स्विंग इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हा एक स्विंग इम्पॉर्टंट आहे आणि ही जी रेंज बनली याला आपण ॲज अ नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करणार आहोत. म्हणजे डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये काय झालं, 2 लेवल मिळाले. आपल्याला कुठल्या लेवल आहेत त्या, 53,720 ही फर्स्ट लेवल आहे, जो की हा स्विंग लो होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर शुक्रवारचा डे लो आहे जो आहे 53,600. ओके, साधारण एक 200 पॉईंटचा डाऊन साईड मुवमेंटम इकडे पेंडिंग आहे. जर बँक निफ्टीने हा 53,875 ही जर लेवल एक छोटा पुलबॅक घेऊन जर ब्रेक केली तर मग इकडे प्राइस ॲक्शन काय बनते माहिती, बऱ्यापैकी मित्रांना माहिती काय प्राइस ॲक्शन बनली. मग त्याच्यानंतर ही लेवल आणि ही लेवल, 2 लेवल जरी मिळाल्या व्यवस्थित तिकडे आपण डे क्लोज करू शकतो. बुलिश साईडला काय बनते बघा, हा स्विंग इम्पॉर्टंट आहे 54,070चा. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर हा एक स्विंग क्रिएट झाला होता इकडे, त्याच्यानंतर हा एक हाय क्रिएट झाला होता इकडे, त्याच्यानंतर ऑलमोस्ट हा गॅप होता, तो गॅप राहिला नाही ॲक्च्युली ह्या कॅन्डलमुळे, परंतु तिकडे त्या पद्धतीने एक मोमेंटमची पॉसिबिलिटी आहे. टप्पा खाऊ द्या, थोडं कन्सल्टेशन करू द्या. इकडे या पद्धतीने प्राइस ॲक्शन होऊ द्या. जसं डाऊन साईडला येताना बघा इकडे असं बेरिश फ्लॅग झाला होता आणि खाली पडला होता, तर इकडे काहीच आपल्याला एक बुलिश फ्लॅग होऊ द्या. वरती जाऊन ही जर लेवल ब्रेक होती 2470ची, तर मग ही लेवल 54,188, 54,287, 54,400 या काही बुलिश लेवल आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतात. याची पॉसिबिलिटी वाढते जर मार्केटनी 54,070 बँक निफ्टी या लेवलच्या वरती सस्टेन केलं तर. ओके, आता नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तुम्ही, 53,875 आणि 54,070 बऱ्यापैकी नो ट्रेडिंग झोन आहे व्यवस्थित. त्याच्यामुळे कॅपिटल फ्री असेल, ओव्हर ट्रेडिंग करायचे नसतील, माइंडसेट व्यवस्थित ठेवायचा असेल आणि मार्केटमध्ये दर दिवशीच ट्रेड करायचा, हा जर फॉर्म्युला तुम्ही घेऊन चालत असाल तर चुकीचं आहे. मार्केट जेव्हा मोमेंटम करतं तेव्हाच अपॉर्च्युनिटी शोधणं गरजेचं आहे. तर हा नो ट्रेडिंग झोन आहे.
फॉलो केला तर व्हेरी गुड आहे, नाही केलं तर तुमची मर्जी आहे, बाकी त्यात मी काही जास्त सांगू शकत नाही तुम्हाला. ओके, सो आय होप बँक निफ्टीचे देखील व्यवस्थित लेवल तुम्हाला समजले असतील. आता सेन्सेक्सकडे जाऊया. सेन्सेक्स थोडं स्लो होता आज, जर कम्पेअर केलं निफ्टीच्या कम्पेअरला तर ज्या पद्धतीने मोमेंटम द्यायला पाहिजे त्या पद्धतीने मोमेंटम कमी दिली, म्हणजे ज्या पद्धतीने अपेक्षा होती त्या पद्धतीने नाही झाला. सगळे लेवल मी रिमूव्ह करतो याच्या, आणि काही लेवल इकडे नवीन फ्रेश लेवल मार्क करूया. फ्रेश माइंडने फ्रेश लेवल मार्क 80,400. बघा किती एक्झॅक्टली त्या लेवलवरती येऊन थांबला आहे, राऊंड लेवलवरती. डाऊन साईडला हा सपोर्ट आहे, तो सपोर्ट आपण मार्क करतो आहे 80,200. मग काय झालं इकडे आपल्याला काय रेंज मिळाली, 80,400 ते 80,200 ही रेंज मिळाली आहे. मग या रेंजमध्ये काय बघायला मिळते आपल्याला 200मध्ये, की इकडे एक सपोर्ट आहे, इकडे एक प्राइस ॲक्शन अशी क्रिएट केली होती आणि ब्रेकआउट दिला होता. ओके, आता इकडे जर बघितलं हा सपोर्ट आणि हा रेजिस्टन्स 80,400 80,200, 200 पॉईंटचं काय इकडे नो ट्रेडिंग झोन, व्यवस्थित नो ट्रेडिंग झोन आहे. जोपर्यंत ही लेवल विथ प्राइस ॲक्शन, आता प्राइस ॲक्शन मी सांगतोच तुम्हाला, किंवा ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत अपॉर्च्युनिटी बनणार नाही. आता बुलिश साईडला जाण्यासाठी काय प्राइस ॲक्शन इम्पॉर्टंट आहे इकडे, की इकडे एक पुलबॅक घेणं गरजेचं आहे. पुलबॅक करून इंट्राडे आजचा हाय जो आहे ब्रेक करणं गरजेचं आहे. बेसिकली 80,400ची लेवल आफ्टर पुलबॅक ब्रेक करणं गरजेचं आहे. ही लेवल पुलबॅक करून ब्रेक होती तर आपल्याला काय जे इम्पॉर्टंट लेवल आहे ते ओपन होतं ते आपण डिस्कशन करूया. आता हा स्विंग आणि हा रेजिस्टन्स, काय इकडे प्राइस ॲक्शन बघायला मिळते. पुलबॅक लेवल ब्रेक 80,600 80,800 आणि 81,000चा आहे राऊंड लेवल. या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतात, याला नोट करणं गरजेचं आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला पण तसंच येऊ द्या, टप्पा खाऊ द्या. टप्पा खाऊन जर 80,200ची लेवल ब्रेक होती तर काय रेजिस्टन्स काय सपोर्ट आहे इकडे 80,58. एक्सप्लेन करतो मी, थांबा 2 मिनटं, पहिला लेवल मार्क करूया आपण. ओके, टप्पा खाल्ला, वरती गेला, ब्रेक केली लेवल, तर काय बनती लेवल 80,058, 79,962 आणि 79,813. या लेवल आपल्याला डाऊन साईडला बघतात, फर्स्ट सेकंड थर्ड. ओके, नो ट्रेडिंग झोन 200 पॉईंटचं आपण डिस्कशन केलेलंच आहे. ओव्हरऑल जर स्ट्रक्चर बघितलं तर उद्या थोडंसं आपल्याला एक्सपायर आहे, त्यामुळे थोडंसं केअरफुल राहणं गरजेचं आहे मार्केट बाबतीत. आणि निफ्टीमध्ये आफ्टर पुलबॅक जर इंट्राडे हाय ब्रेक होतं तर एक सॉलिड बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. प्रीमियम पण ओके आहे, इतके काही लो पण नाही, इतके काही हाय पण नाही, परंतु आज थोडंसं जर बघितलं तुम्ही तर विक्स डाऊन झालेलं आहे, जवळजवळ 4% डाऊन झाला आहे. त्यामुळे प्रीमियम थोडेसे खाली पडलेले आहेत. मे बी उद्या थोडं मार्केट स्लो जर राहिलं तर आश्चर्य वाटायला नको. आणि त्या स्लो मार्केटमध्ये कॅपिटल सेव्ह करायला शिका, सेव्ह पण करा आणि सेफ पण ठेवा. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. उद्या थोडंसं वेगळं एक्सपायरी डे आहे निफ्टीचा, तर कसं होऊ शकतो हे थोडंसं बघून घेऊ शकतो आपण. एखादी एक्सपायरी गेली तरी हरकत नाही, परंतु इंटरेस्टिंग डे आहे त्याच्यामुळे थोडंसं बघूया काय होते, चेंजेस काय होतात ते पण बघूया. ओके, आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर निफ्टी 50 एक्सपायरी, न्यू निफ्टी 50 एक्सपायरी असं करा, न्यू निफ्टी 50 एक्सपायरी अशी कमेंट करू शकता, म्हणजे मला समजेल की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितला आहे. आणि डायरेक्ट जाऊन संपूर्ण बघू नका, तुम्हाला जर खरोखर शिकायची इच्छा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघत जावा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.